मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार आता उघडकीस येतोय। उद्यापासून MA, MCOM आणि MSc अभ्यासक्रमाची परीक्षा असेल। परीक्षेला अवघे काही तास शिल्लक आहेत, मात्र अनेक विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेशपत्रच मिळालं नाहीये। जवळपास 800 पेक्षा अधिक विद्यार्थी MA, MCOM, MSc या अभ्यासक्रमाच्या परीक्षेला बसणार आहेत, मात्र प्रवेशपत्र न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आता संभ्रमाचे वातावरण आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेना सिनेट सदस्यांकडून आयडॉलच्या अधिकाऱ्यांसोबत आता बैठकीची मागणी करण्यात येते। विद्यापीठ अधिकाऱ्यांचा विद्यार्थी आणि सिनेट सदस्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। मीनाक्षी, मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार उघडकीस येतोय, काय अधिकची माहिती? निश्चितच तुला म्हणावं लागेल की अतिशय चिंतेची बाब आहे, कारण उद्यापासून MA, MCOM, MSc या सगळ्याच अभ्यासक्रमांची परीक्षा जी आहे ती सुरू होत आहे आणि अवघे काही तास जे आहेत ते शिल्लक राहिलेले आहेत। अद्याप आपण पाहतोय की प्रवेशपत्रच या सगळ्याच विद्यार्थ्यांना मिळालेलं नाहीये। जवळपास 800 पेक्षा अधिक विद्यार्थी जे आहेत MA, MCOM, MSc या अभ्यासक्रमांच्या परीक्षेला बसणार आहेत आणि या सगळ्याच बाबी लक्षात घेतात आपण पाहतोय की प्रवेशपत्र न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। सध्या आपण पाहतोय की शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेना सिनेट सदस्यांकडून आयडॉलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची मागणी देखील केली जात आहे, मात्र ही बैठक आता कधी घेण्यात येईल हे देखील पाहावं लागेल। सध्या आपण पाहतोय की विद्यापीठ अधिकाऱ्यांच्या या विद्यार्थी आणि सिनेट सदस्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। जी, धन्यवाद मीनाक्षी आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।